नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण श्यामची आई लाडघरच्या देवीला केलेला नवस कसा पूर्ण करते ही कथा ऐकली. आजच्या भागात आपण वामनराव कर्जाचे पैसे श्यामच्या बाबांकडून घेऊन सावकाराकडे जातो का ही गोष्ट ऐकणार आहोत. रात्र 32वी. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपास काढावे परंतु ऋण नको. ऋणाने एकदा सुख होते, ते ऋण म्हणजे घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते, भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस. वडील त्याची बडदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करायला त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली. कढी कर आणि कढीत कडीलिंब टाक म्हणजे वास लागेल अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती तरी पण शेजारून आई घेऊन आली. चहा पानानंतर आईने कडत्त पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर. श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला असे मी वाचले होते. शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु. असे असून श्रीमंतांच्या कुत्र्याला मारतो. मित्रांनो, हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा असाही ईश्वराचा हेतू असेल. परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करवून घेईल याचा नेम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करायचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन असे तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा आटोपतो. तुम्ही थोडी विश्रांती घ्या असे त्याला सांगून वडील अंघोळीस गेले. स्नान करून ते आले की पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे दिलास की नाही? कोठून आणून द्यायचा होतास? आई म्हणाली, सारे काही दिले. त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे. एकदाची धेंडका जाऊ दे इथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते तरी त्यांची मनातली खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा असे वडील त्यांना म्हणाले. या, बसा. येथे सोवळे नसले तरी चालेल, काही हरकत नाही असं वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हा सोवळ्या ओवळ्यासाठी बोलायचे त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी हांजी करणे
त्याचा उदो उदो करणे एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्न मुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने, या खोट्या कुलाभिमानामुळे, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेऱ्यांमुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे. गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच तर शेतभात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवायला बसले. पुरुषोत्तम, छानदार श्लोक म्हण. वामनराव शाब्बासकी देतील असा म्हण, वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाब्बासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदार होत चालले होते. अड्ड्यातखोर व दिमाखबाज होत चालले होते. संकोच करू नका वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढ घ, आणखी एक पळीभर वाढ, असे आईला सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेवण घालत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी लवंग देण्यात आली. त्यांना प्यायला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव पाणी प्यायले. आई घरात जेवायला बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिले पाहिजेत. खेप फुकट दौडू नका. तुम्ही सांगितले होते आज यायला, म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मण भात होते ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणाव. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठी होऊ देत, मिळवती होऊ देत. एक यंदा प्रिव्हियस मध्ये आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात? ते बाहेर पडतात. माझे वडील अजिजी करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधलेत, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हास तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही. आम्हालाही मालकासमोर उभे राहायला शरम वाटते. रुपये द्या आमचे. वामनराव रागाने बेमुवृत्त खोरपणे बोलत होता. तो तरी काय करील? तोही गुलामच. वामनराव, काय सांगू तुम्हाला? घर ते काय? अहो, केंबळी घर, मापाच्या भिंती. तिचा आग्रह म्हणून बांधली मठी. उभारला हा गुरांचा गोठा. परंतु ते लहानसे घर बांधावयासही तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, या ओटीवरून चालते व्हा. बायको विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, परंतु असे बोलणे ऐकवू नका. खुशाल दवंडी पिटा, जप्ती आणा.
परंतु पोराबाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसाने, भाऊराव, आमचा असा अपमान करावा? वामनरावांनी वडिलांना विचारले. तू घरात जातेस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो, त्याची मनधारणी करत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीस फिडीस करून घेण्यात काय आहे गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव. आपणही मोलमजुरी करू. मथुरीच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूर सुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला, आपण मोलमजुरी करू. धरित्रीवर निजू, झऱ्याचे पाणी पिऊ. झाडाचा पाला ओरबडून खाऊ. चला. आई भावनाविवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले. आई, रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हालाही रडू येतं. आई, तू सांगशील ते काम आम्ही करू. रडू नकोस आई. लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होते. फुले झाडाला आधार देत होती. करुण असे ते दृश्य होते. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.